आम्ही मतासाठी नाही हितासाठी निर्णय घेतले। मराठा आरक्षण देण्यासाठी शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली याचा अभिमान वाटतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर येणाऱ्या काळात महायुती सरकार असेच धडाडीचे निर्णय घेईल, अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। मागण्या मान्य झाल्यानं मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी उपोषण मागे घेतलं। अध्यादेश काढला यासाठी जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल। वाशीमधून मनोज जरांगेंची विजय रॅली। रॅलीत मोठ्या संख्येनं मराठा बांधवांचा सहभाग। जरांगेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी। मराठा समाजाचा हा ऐतिहासिक विजय। अंतर्वादीत बैठक घेऊन विजय सभेची तारीख सांगणार, मनोज जरांगेंची माहिती। राज्यातील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावे। गुन्हे मागे घेण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। हा तिढा सुटला याचा आनंद। या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो। हा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलाय, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील। पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही, फडणवीसांची माहिती। बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी जरांगे खास दौरा करणार। बलिदान दिलेल्यांविषयी बोलताना जरांगेंना अश्रू अनावर। जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश। कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण। जरांगेंच्या पत्नी सौमित्रा जरांगेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द दिला होता। जरांगेंच्या मागणीला यश मिळाल्याचा आनंद। मनोज जरांगेंच्या वडिलांच्या भावना। आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिला जाणार। मराठा आरक्षणाच्या यशानंतर मनोज जरांगेंचा मुलगा शिवराज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा 70 वर्षांचा लढा आज पूर्ण। आजपर्यंत जे घडलं नाही ते माझ्या वडिलांनी करून दाखवलं। मनोज जरांगेंची मुलगी पल्लवी जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही। आंदोलनाच्या यशानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। तर सरकारने जरांगेंना सुपूर्द केलेल्या नव्या जीआरची प्रत। एबीपी माझाच्या हाती सगळे सोयरे मुद्द्याचा जीआर मध्ये समावेश। सरकारी जीआरवर हरकती मागवल्या जाणार। 16 फेब्रुवारीनंतर हरकतींवर विचार करणार। जर अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा, जरांगेंचा सरकारला इशारा। राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार, मंत्री दादा भुसेंचा दावा। मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होतं। या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल, मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते। महाराष्ट्र सरकारनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला। देवेंद्र फडणवीसांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। अत्यंत आनंदाचा क्षण। पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली। हे आरक्षण कायमस्वरूपी राहील, विनय सहस्त्रबुद्धेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंसारख्या नेत्याचा संघर्ष कौतुकास्पद। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जरांगेंचं कौतुक। मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम। आरक्षणाच्या यशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मराठा समाजात कुणबी नोंदी आढळल्या आणि सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा झालेला निर्णय ही मराठ्यांसाठी शुभ सुरुवात, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या लढ्याला यश, सगळे सोयऱ्यांनाही ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, मात्र या निर्णयाला ओबीसी समाज विरोध करणार, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या याचा आनंद आणि समाधान। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती, त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय घेतला, मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य। मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे आमदार अमोल मिटकरींकडून राज्य सरकारचं अभिनंदन। मिटकरींनी काढली दिवंगत मराठा नेते विनायक मेटेंची आठवण।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय दिला. मराठा आंदोलनाच्या यशानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया. संपूर्ण मराठा समाजाने प्रमाणपत्र काढावी. समाजाला प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी स्वतः प्रमाणपत्र घेणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मधल्या काळात खूप संकट आली. काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. नाव न घेता जरांगेंची भुजबळांवर टीका. मराठ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या मराठवाड्यात केवळ 32,000 नोंदी सापडल्या, तर महाराष्ट्रात 54 लाख नोंदींचा आकडा आला कुठून? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सरकारला सवाल. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. गुलाल उधळायला ही राजकारणाची निवडणूक होती का? गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना सवाल. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे खासदार हेमंत पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. मराठा समाज सरकारने दिलेल्या अध्यादेशावर समाधानी असेल तर आपण सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. खासदार संजय राऊत यांची आरक्षणाच्या अध्यादेशावर प्रतिक्रिया. सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. जात जन्माने मिळते, शपथपत्र देऊन बदलता येत नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य. ज्यांनी घरदारं जाळली, पोलिसांवर हल्ले केले, त्यांच्यावरील गुन्हे मागे का घ्यायचे? छगन भुजबळांचा सरकारला सवाल. सगळे सोयरे संदर्भातील GR म्हणजे जुनी बाब नव्याने सांगणे. शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलाय. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. हरिभाऊ राठोड यांच्याकडून सरकारचा निषेध, तर मनोज जरांगे युद्धात जिंकले पण तहात हरले. हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी राजीनामा द्यावा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. शिंदेंनी मनोज जरांगेंना मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला. याचा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून निषेध. हा ओबीसींचा विश्वासघात आहे. फडणवीस अजित पवारांनी उत्तर द्यावं, शेंडगेंचं वक्तव्य. सगळे सोयरे शब्दावरून जनतेत संभ्रम. सगळे सोयरे शब्दाची व्याख्या ठरवावी लागेल, नाहीतर मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय. एकनाथ खडसेंची सरकारवर टीका. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. तर सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला, याचा खुलासा करावा, पटोलेंचा टोला. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल. राज ठाकरेंचं ट्विट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना दिलेला शब्द पाळला. मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे बाळासाहेब भवनात आनंदोत्सव साजरा. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं वाशीत मराठा आंदोलकांचा जल्लोष. मराठा बांधवांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. मनोज जरांगेंनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरबाली सराटी गावात गावकऱ्यांचा जल्लोष. पेढे भरून गुलाल लावून आंदोलकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा. अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार. मराठा समाजाला लवकरच आरक्षणाचा लाभ मिळणार म्हणून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरू. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सोलापुरात जल्लोष. मराठा बांधवांसह मुस्लिम बांधव देखील जल्लोषात सहभागी. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हिंगोलीत आनंदोत्सव. दूध विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दूध मोफत वाटून आनंदोत्सव केला साजरा. गांधी चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष. सोलापूरच्या अकलूजमध्ये मराठा समाजाचा जल्लोष. एकत्र येत मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर धरला ठेका. लोणावळ्यात मराठा समाजाकडून गुलालाची उधळ. मराठा बांधवांनी डीजेवर धरला ठेका. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरात जल्लोष. सिंधुदुर्गात तरुणांनी एकत्र येत उत्सव केला साजरा. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष. पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांचा जल्लोष.
नांदेडच्या नायगाव तालुक्यात मराठा समाजाचा जल्लोष. मनोज जरांगेंचा लढा यशस्वी झाल्यानं परभणीत गुलालाची उधळण. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा. सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव. परभणीत मराठा बांधवांचा जल्लोष. नवी मुंबईमध्ये मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष. मराठा समाज बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत. यवतमाळच्या बसस्थानक चौक आणि दत्त चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष. वाशिममध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पोस्टर लावत शिवसैनिकांचाही सहभाग. नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव. नाशिकच्या मालेगावमध्ये सकल मराठा समाजाकडून फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोल ताशाच्या गजरात निर्णयाचं स्वागत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश. मीरा भाईंदरमध्ये समाज बांधवांकडून एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळून जल्लोष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.